कॉन्ट्रॅक्टर क्रायटेरिया आणि क्वालिफिकेशन काय नेमायचं की आता कोण कॉन्ट्रॅक्टर तिथून सुरुवात झाली. हे 100 अटी त्याला घालण्यामध्ये आल्या. 100 अटी घालण्यात आल्या की त्यांनी किमान मोठ्या शहरांमध्ये किमान 100 बसेसचा फ्लीट असणारा तो कॉन्ट्रॅक्टर असावा. अच्छा, ही एक बस अटी. आता यांनी मोठी शहरामध्ये काय शहर धरली, तर कुठल्या तरी ग्रामीण भागातलं एक शहर ते मोठं शहर. मुंबई शहराशी तुलना असलेलं शहर असलं पाहिजे होतं ऍटलिस्ट. पण जे कॉन्ट्रॅक्टर आले, आता एका कॉन्ट्रॅक्टरनी जयपूरमध्ये कुठेतरी बस चालवल्या होत्या, 50 बस चालवल्या होत्या. तर जयपूर सारख्या ठिकाणाची आणि मुंबईची तुलना होऊ शकत नाही. एका कॉन्ट्रॅक्टरनी उत्तराखंड मधल्या कुठल्या तरी बस चालवल्या होत्या, त्याला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. ह्यांचा मुंबईशी काही संबंध नाही. मुंबईमध्ये त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्याकडे नव्हतं. त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बीएसटीने पुरवलं. बीएसटीने आपले डेपोज त्यांना दिले, बीएसटीने आपले रेस्ट हाऊस त्यांना दिले, बीएसटीने आपले कॅन्टीन्स त्यांना वापरायला दिले. ह्या सगळ्या फॅसिलिटीज ज्या असतात ह्या बीएसटीने त्यांना फ्री ऑफ कॉस्ट दिली. खरं म्हणजे ती कॉस्ट सुद्धा त्याच्यात जर ऍड झाली असेल तर पर किलोमीटर रेट कुठल्या कुठे गेला असता, पण तो धरला नाही. कारण ती एक चूक मोठी त्या काळात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मालकीच्या बस म्हणजे सगळं बँकांकडून कर्ज उचललं. बीएसटीचं कॉन्ट्रॅक्ट दाखवलं की हे तुम्ही 140 किलोमीटर बस तुमची चालली पाहिजे, असं एक त्याच्यामध्ये नमूद. जर तुम्ही नाही चालवली तर 5,000 रुपये आम्ही दंड करणार, असं त्यांना सांगण्यामध्ये आलं होतं. आता आपण विचार करूया एक बसचा. एक बस दिवसभरामध्ये जर 120 किलोमीटर फेऱ्या मारायच्या असतील, तिला 10 ते 12 फेऱ्या तिला मारल्या, तर 10 किलोमीटरची एक फेरी झाली तर 12 फेऱ्यामध्ये 120 किलोमीटर होतात. म्हणजे ती साधारणतः इथून निघायला पाहिजे आणि सायनला किंवा पुढे आपण समजू कुर्ल्यापर्यंत गेली झाली पाहिजे, परत आली पाहिजे. ही 1 तासात ही फेरी काय पूर्ण होत नाही, मग ती होते 1.5-2 तास त्याला लागतात. बरं, तिकिटाचा दर काय, 5 रुपये, 10 रुपये आपण समजू. एका कॅपॅसिटी किती, 20 पॅसेंजरची कॅपॅसिटी. 20 घेऊन गेले, 20 घेऊन आले, 40 पॅसेंजर घेऊन गेले, 10 रुपयांनी 400 रुपये तुम्हाला त्याचे मिळणार. आणि त्यांना खर्च किती होत होता, सुमारे 700 रुपये. त्यांनाही 700 रुपये खर्च येत होता. तर हा सगळा प्रकार लक्षात त्यांच्या यायला लागला की हे काय आपल्याला परवडण्यासारखं नाही. मग एका कंपनीने माघार घ्यायला सुरुवात केली. 3 कंपन्यांना आतापर्यंत बॅकआउट झाले आणि त्यांचे वरती बीएसटीचे पैसे निघाले. खरं म्हणजे बीएसटीने त्यांना पर किलोमीटर पैसे द्यायचे होते, पण एक वेळ अशी आली की ते बीएसटीला पैसे देऊ लागले, कारण त्यांनी 5-5 हजार रुपये त्यांना दंड लावायला लागला. बसच बाहेर पडायची नाही, मेंटेनन्स नीट नव्हता, कामगार त्यांचा ड्रायव्हर कामावर आला नाही आला, बस उभी राहायची त्यांची, की त्यांना दंड भरायला लागायचा. त्यांची दंडाची रक्कम कापून जर घेतली तर त्यांचा इन्स्टॉलमेंट भरायला सुद्धा त्यांना पैसे राहायचे नाहीत. डिझेल भरायचं बाजूला राहिलं, कामगारांचे पगार द्यायचं बाजूलाच राहिलं, कामगाराचा कापलेला प्रॉव्हिडंट फंड ऑफिसमध्ये भरणं बाजूलाच राहिलं. ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यांनी सुरुवात केली. कामगारांना पगारच द्यायचा नाही, त्याला कामावून काढून टाकायचं आणि मग पगार देण्यासाठी त्याला जा कुठे जायचंय तिकडे, अशी सगळी परिस्थिती त्याची करू. दिवाळीला बोनस द्यायचा नाही, त्यांनी संप करायला सुरुवात केली. तुम्हाला जर आठवत असेल तर मुंबईमधल्या अनेक बसेसमधून डेपोमध्ये त्यांनी संप केले आणि बस ठप्प राहिला, लोकांना हे नाही मिळाली, सर्व्हिस नाही मिळाली. तिथे खरी म्हणजे पाल चुकायला पाहिजे होती की हे पुढे जाऊन आपल्याला त्रासदायक ठरणार. आता त्यांची कामगार भरतीची प्रक्रिया, त्यांच्या कामगार भरती, कारण शेवटी ड्रायव्हरच्या हातामध्ये ती बस जाणार, तो अत्यंत निष्णात असला पाहिजे. मुंबईमध्ये त्याला बस चालवायला आली पाहिजे आणि मुंबईचे ट्रॅफिक सेन्स त्याला असला पाहिजे. ट्रॅफिक सेन्स, मुंबईमध्ये गाडी चालवणं, असं म्हणतात की मुंबईमध्ये ज्याला गाडी चालवली येतो तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये गाडी चालवू शकतो असं म्हटलं जातं याच्यामध्ये. परंतु मुंबईमध्ये गाडी चालवण्याच्या अनेक जणांना हे नव्हतं. बस चालवणं, पॅसेंजर कसं आहे, स्टेज कॅरियर बस आहे आपली, आपल्याला लायसन्स आहे त्याचं, आरटीओचं लायसन्स आहे बीएसटीला, की बीएसटीचं एकमेव अशी कंपनी आहे मुंबईमध्ये की जी टप्प्याटप्प्याचा प्रवास करते.
म्हणजे स्टॉपवर गाडी उभी करणं, पॅसेंजर घेणं, उतरवणं, अशी कुठलीही व्यवस्था नाहीये. अशी कुठलीही व्यवस्था नाही जी बीएसटीकडे आहे. युनिक. आता ती करण्यासाठीचा जो कोणी कर्मचारी वर्ग असेल तोही तितकाच हुशार असला पाहिजे, तोही तितकाच निष्णात असला पाहिजे, तोही तितकाच त्याला याची सवय असली पाहिजे. मग त्याचं माइंड तसं ट्रेन केलं, माइंडसेट त्याला तसं केलं जातं. आणि त्यासाठी आम्हाला दिंडोशीला आम्ही एक प्रशिक्षण केंद्र करेक्ट. त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. हार्डकोर ट्रेनिंग होतं ते, खूप हार्डकोर ट्रेनिंग. जरी कुठेही म्हणजे आता तर आमच्याकडे सगळ्या बसमध्ये तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि आमच्याकडे व्हीटीएस सिस्टीम आहे, व्हेकल सिस्टीम ट्रॅकिंग सिस्टीम, व्हीटीएस. अच्छा, हे आहे ऑलरेडी. मध्ये एक मोठं तुम्हाला कंट्रोल रूम दाखवीन बीएसटीचा. कुठली बस कुठल्या क्षणाला कुठे आहे ते सगळं आम्हाला त्या ह्याच्यावरती दिसतं. तो कुठल्या वेगाने बस चालवतोय, त्यांनी कुठला स्टॉप स्किप केलेला आहे, हे सगळं मिळतं, अशी व्यवस्था आहे. तर असे हे ड्रायव्हर्स नेमताना त्याच्यावरती जी काही नियंत्रण असायला हवं होतं किंवा जो हार्डकोर तुम्ही शब्द वापरला की त्या पद्धतीने तो ड्रायव्हरने हे करायला हवा होता, तो न घेता, कारण की शेवटी त्यांच्या बसेस चालवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता कॉन्ट्रॅक्टरचा. माझी बस बाहेर गेली पाहिजे, कोणी तुला येते ना चालवायला, बसचं हे आहे ना, तुझ्याकडे लायसन्स आहे ना, हेवी व्हेकल चालवण्याचं लायसन्स आहे ना, आणि 1-2 वर्षाचा अनुभव. तुम्हाला माहिती हल्ली कोणीही उठून सर्टिफिकेट देऊन माझ्या इकडे 2 वर्ष काम करत होता, झालं कुठल्या खूप कॅज्युअल ॲटिट्यूड झालं. कारण की मी सांगितले त्याप्रमाणे बसेस बाहेर काढणं हा फक्त हेतू होता, त्यामुळे पैसे मिळतील, नाही पडले तर 5,000 दंड होणार आहे. बस आणि बाहेर काढ.